तर फ्रेंड्स, आपले गुलाबजामुन हे तयार झालेले आहे। एक तर माझ्या गुलाबजामुनमध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे। आमच्या शेठ लोकांनी आम्हाला तेलच टाकून दिलं नाही। बस झालं करू 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 माणसांना ना काय करावं काही समजत नाही। मला समजत तर काही नाही, पण छानपणे शिकवायचे काम करतात नुसतं। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन बनवायचे। दिवाळीच्या वेळेस मी गुलाबजामुनचं पॅकेट आणले होते, 3 आणले होते। त्यामधलं एक ते वापर केला, अजून 2 आहेत। तर मग त्याच्यातला एका ह्याचा आज वापर आपण करणार आहोत। तर मग तुम्हाला मी दाखवते, एकच मिनिट। तर आपल्याकडे सुहानाचं एक गुलाबजामुनचं पॅकेट मिक्स आहे, तर मग आपण तो बनवूया आता। तसंच सोबत आपण संध्याकाळचा स्वयंपाक देखील बनवू सोबत। तर आपण पाक बनवण्यासाठी, ज्याला चाशणी पण म्हणतो, ते बनवण्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच वाटीने आपण साखर देखील घेणार आहोत। तर आपण त्याच वाटीने साखर त्यामध्ये ॲड करू आणि याला 10 ते 15 मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे उकळू देऊ। म्हणजे कसं, आणि मध्ये आपण चेक करू त्याची थिकनेस कशी होती कशी नाही। आणि मग आपण तोपर्यंत गुलाबजामुनची तयारी करू। तर आपण या प्लेटमध्ये गुलाबजामुनचा पूर्ण प्रीमिक्सचं जे पॅकेट आहे ते काढून घेऊ आणि त्यातलं थोडंसं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। म्हणजे कसं, पाण्यावरती डिपेंड आहे, आपण जास्त घट्ट किंवा हे नाही व्हायला पाहिजे त्यासाठी। तर मी आता पूर्ण गुलाबजामुनचं पॅकेट टाकलेलं आहे, काढलेलं रिकामा केलेलं आहे आणि इथं थोडंसं वाटीमध्ये एक काढून ठेवलेलं आहे बाजूला प्लेटमध्ये। आता हे आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊ आणि हे पीठ मळताना एकदम थोडं पाणी टाकून करायचं आहे, कारण की जास्त जर पाणी झालं तर असं पातळ होण्याची जास्त शक्यता आहे। त्यामुळे मी थोडंसं पीठ ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे। मला माहिती आहे ते खूप पातळ होत असतं, त्यामुळे मी थोडं ऑलरेडी पीठ काढून ठेवलं आहे। तर ते पीठ मी याच्यामध्ये मिक्स करून ह्याला चांगलं घट्ट करून घेते आणि पीठ हे एकदम असं दाबायचं नाही आहे। जेवढं तुम्हाला सैल ठेवता येईल तेवढं सैल ह्या पिठाला ठेवायचं आहे, म्हणजे मग तेवढं चांगल्या प्रकारे ते होतं आहे। तर मी कोरडं पीठ ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला चांगल्या प्रकारे आता मळून घेईन। तुम्ही बघू शकता याचा गोळा तयार होऊ राहिला। आता याच्यामधलं एक खालचं आणि हाताचं मला काढावं लागेल आणि ते त्यामध्ये लावते मी। चांगलं एकदम हलकं, एकदम सैल पीठ येते, काहीच नाही, एकदम इझिली तुटतं असेल। ह्याला जास्त दाबायचं नाही आपल्याला, एकदम हलक्या हाताने असा वळवता येईल असा गोळा करायचा आहे। म्हणजे कसं, जर जास्त आपण घट्ट दाबलं ना मग गोटे तयार होतात, त्याच्यावर गोळे तयार होतात। गोळे नाही व्हायला पाहिजे म्हणून तसं आपल्याला करावं लागतं। तर मी हे एकदा चांगल्या प्रकारे मळून घेते। तर आपलं पीठ हे तयार झालेलं आहे। आता आपण याचे चांगल्या प्रकारे गोळे बनवून घेऊ। हे बघता ते एकदम हलक्या हाताने आपल्याला मळायचं आहे, घट्ट करायचं नाही बिलकुल पण। म्हणजे कसं, आपण जर घट्ट केलं ना, घट्ट मळलं ना, तर मग ते त्यामध्ये ना असे गोळे तयार होतात, त्यामुळे आपल्याला ते स्किप करायचं म्हणून। तर आपण असे गोळे घ्यायचे आणि त्यांना तडाने जाऊन द्यायचे आपल्याला आणि चांगल्या प्रकारे असे सैल हाताने ना त्याला असं चांगला गोळा करून घ्यायचा आणि त्याला तडेने जाऊन द्यायचं। आपण याची काळजी घ्यायची। हे बघा, तर आपण अशाच प्रकारे सारे गोळे तयार करून घेऊया। तर आपला पाक हा तयार झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही, याची थिकनेस थोडी, हा जसं गार होईल तसं अजून थिक होऊन जातो। आणि यामध्ये मी 2 इलायची पण टाकलेलं आहे फोडून त्यांना, म्हणजे इलायचीचं आपल्याला टेस्ट येईल। आता इकडं मी गोळे पण तयार केले, गॅस चालू केलेला आहे, त्यावरती तेल टाकायचं। गॅसवर कढई चढवलेली आहे मी, त्यामध्ये तेल टाकू आणि मंद आचेवरती आपण हे सर्व गुलाबजामुन तळून घेऊ। तर आपले गुलाबजामुन हे तळत हवं आपण आणि हे आता मी पाकामध्ये टाकून देते।
माझ्या गुलाबजामुनला प्लीज जज नका करू, कारण की हे घरगुती आहे आणि मी काही प्रोफेशनल नाही आहे. प्रोफेशनल असतात ना त्यांना तुम्ही बिनधास्तपणे जज करा, पण मी प्रोफेशनल नाही म्हणून कधी त्याचे आकार देखील छोटे मोठे असतील किंवा काही ना काही प्रॉब्लेम होतो. आणि मी काही वर्षातून एखाद्या वेळेस बनवते, मी सारखं काही बनवत नाही. त्यामुळं आता मागं बनवले ते पण मम्मीकडे बनवले होते ते, आणि थोडी कोणाची ना कोणाची मदत घेतली होती. आता यावेळेस तर मी कोणाचीच मदत घेतलेली नाही. तर आपले गुलाबजामुन हे आपण आता पाकात सोडतोय आणि काहीचे मी सोडलेले आहे त्यामध्ये. त्यांना सगळ्यांना मी पाकात सोडते. थोडं गरम पाकामध्येच प्रयत्न शक्यतो आपण आपले सोडायचे आहे. यांना चांगल्या प्रकारे आता ते पाक शोषून द्यायचं त्यांना. आपण बाकीचे देखील गुलाबजाम तळायला सोडू. हे गुलाबजाम गेले त्यांच्या पाकात. आता आपण नेक्स्ट काय करू, एवढे जे गुलाबजामुन आहेत ना ते हलक्या हाताने त्याच्यामध्ये सोडून द्या आणि एकदम आच कमी ठेवायची. हे बघा, बाकीचे सगळे गुलाबजामुन असेच आपण गोळे आपण गुलाबजामुनचे तळून घेऊ. आणि हा एक गुलाबजाम राहिला तर मी हा काढला होता मागच्या वेळेस, जागा नव्हती म्हणून. तो पण एका बाजूला टाकून देते, म्हणजे हे सगळे छानपैकी असे निघतील तळून. त्यांच्यामुळं माझं हे झालं ना आता. पण आता यांना चांगलं लालसर भाजायचं यांना आपण पाकामध्ये देऊ टाकू. मध्ये मध्ये आपण स्वयंपाकाचं पण काढणार होतो, पण स्वयंपाकाचं काही मी एवढा काढला नाही आहे. तर मग मी फक्त अंड्याची चटणी तयार झालेली आपली, आणि माझ्यासाठी सोयाबीनची भाजी अजून बनवायची राहिलेली आहे. आता गुलाबजामुनचा काढलेलं आहे म्हणून अजून माझ्यासाठी भाजी बनवायची राहिलेली आहे. तर मग आता आपण फक्त गुलाबजामुन आणि अंड्याची चटणी झाली, एक भाकर टाकली, भात झालेला आहे, आणि फक्त सोयाबीनची भाजी राहिलेली आहे. आणि गुलाबजामचं फायनल लुक झालं तुम्हाला दाखवते मी जस्ट लगेच. तर मग हे उकळत आहे आणि जेव्हा ते एकदम भिजले का मग त्याचा पण तुम्हाला एक लुक देते मी. इकडे हे आपलं पातेलं आहे गुलाबजामचं. आणि प्लीज माझ्या गुलाबजामला जज नका करू, कारण की मी काही प्रोफेशनल नाही. पहिले पण बोलले आणि आत्ताही बोलते, मी माझ्या पद्धतीने जेवढं बेस्ट तयार करता येईल तेवढं मी केलेलं आहे. आता तुम्हाला मी ह्याच्यातला एक गुलाबजामुन असा कापून दाखवते, म्हणजे कसं झालेलं आहे. तो गोठा तर झालेला नाही आहे ना, ते आपण बघूया. बिलकुल गोठा झालेला नाही आहे आपला, तुम्ही बघू शकता. एकदम चांगल्या प्रकारे गुलाबजामुनला, हे बघा, एकच मिनटं. हां, एकदम व्यवस्थितरित्या कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये गोठा तयार झालेला नाही आहे आणि पीठही भाजलेलं आहे व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर काय वाटलं गुलाबजामुनमध्ये अजून काय यामध्ये मी काय काय टाकू शकतो, तुम्ही मला नक्की शेअर करून सांगा, कमेंटमध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये. आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.